नमस्कार, मी अंतरा आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज। चला नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर। उल्हासनगर महापालिकेने 31 घरे आणि मशिदीला दिलेल्या कथित बेकायदेशीर नोटिसांविरोधात 21 ऑगस्ट 2026 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चोपडा कोर्ट येथून महापालिका कार्यालय आयुक्तांवर भव्य जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चानुसार प्रशासनाला नोटिसा मागे घेण्याची व कारवाई थांबवण्याची मागणी केली गेली। सुजाता आंबेडकर, राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी आणि मनोज पवार, ठाणे जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात हा मोर्चा पार पडला। दलित व मुस्लिम समुदायातील गरीब कुटुंबांच्या 31 घरांना आणि मशिदीला प्रशासनाकडून वारंवार मनमानी व पक्षपाती पद्धतीने तोडक कारवाईच्या नोटिसा बजावल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे। उल्हासनगरमध्ये आज 31 घरांना आणि एका मस्जिदीला नोटीस दिली गेली। आपण याच्या मागे जर लीगल रिझनिंग बघितलं तर ही एक आठवड्यापूर्वी पहिले दिली गेली होती। ती कोर्टामध्ये, खालच्या कोर्टामध्ये चॅलेंज केली होती, कोर्टाने ती खारिज केली आणि त्याच्यानंतर परत महानगरपालिकेने दिली। आज जर आपण उल्हासनगरची परिस्थिती बघितली तर आपल्याला कळेल की 90% सेटलमेंट्स, त्या स्लम्स असू देत, त्या पक्की घरे असू देत, त्या कच्ची पक्की घरे असू देत किंवा त्या बिल्डिंग्स असू देत किंवा ही महानगरपालिकेची सुद्धा बिल्डिंग असू दे, हेचं रेग्युलरायझेशन नाही आहे। प्रॉपर्टीजच्या बाबतीत गफले आहेत, कोणाच्या नावावर जमीन आहे, इल्लीगल सेटलमेंट्स आहेत। हा अख्ख्या उल्हासनगरचा प्रॉब्लेम आहे। पण जर तुम्ही टार्गेट करून फक्त दलितांच्या, मुसलमानांच्या घराला नोटिसा पाठवत असेल तर ही सरकारची चुकीची खेळ असं आम्ही मानतो आणि मोठ्या प्रमाणात जातीवाद आणि धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणं आणि दलित मुसलमानांना इकडनं मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करणं हा भाजपचा खेळ आहे आणि ते आम्ही थांबवण्यासाठी आयुक्तांना ही नोटीस द्यायला आलो आहे की तुम्ही सर्वात पहिले आत्ता जी नोटीस दिली आहे ती नोटीस खारिज करा। दुसऱ्या बाजूला धर्मस्थळ असतील, मस्जिद असतील, मंदिरं असतील, गुरुद्वारे असतील, चर्च असतील, बुद्धविहारे असतील, या सगळ्यांना एका रेग्युलरायझेशनच्या मीटिंगमध्ये यांना स्पेशल विंडो करून द्या आणि जुने जितकी पण धर्मस्थळं आहेत उल्हासनगरमध्ये त्याच्यापैकी कशालाही हात नका लागू देऊ। आणि तिसरी आमची मागणी आहे की उल्हासनगरमध्ये सेटलमेंट्स इलिगल असण्याचा, इरेग्युलर असण्याचा खूप जुना प्रॉब्लेम आहे। तर सरकारने, महानगरपालिकेच्या वतीने, शासनाने कॅम्प्स घेऊन प्रत्येकाला घराची पावती, म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सची पावती, त्याचबरोबर घरपट्टी, पाणीपट्टी, त्याचबरोबर विजेचं बिल, हे डॉक्युमेंट्स रेग्युलराईज करून प्रत्येकाला त्यांचं घर, राहतं घर त्यांच्या नावावर करून उल्हासनगरचा इरेग्युलर हाऊसिंगचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी संपवावा अशी आम्ही एक महत्त्वाची मागणी आज केली। आरोप केला तुम्ही डायरेक्ट वरती आहे आमचा इशारा। सर, सत्तेमध्ये आपले 2 जे नगरसेवक आहेत ते सहभागी आहेत, त्यांनी ते यावरती आवाज उठवत नाही आहेत, काय नेमकं? सत्तेमध्ये असलेले नगरसेवक नक्की त्याच्यावरती आवाज उचलतील। जर त्यांनी आवाज नाही उचलला तर त्यांच्याकडे पक्षाच्या वतीने व्हीप नक्कीच लागू केला जाईल।